सगळ्यांना. हो. शुभ दीपावली सगळ्यांना. शुभ दीपावली. हा, हे घ्या तुमचं पंचपक्वान्नांनी भरलेलं फराळाचं ताट. पण मावशी, सगळं पंचच का असतं? जसं की पंचपक्वान. हा, जसं गणपतीचं पंचखाद्य, प्रसादाचं पंचामृत, जसे आपले 5 सेन्सेस आणि पंचमहाभूत. करेक्ट. जसं शाल्मली म्हणाली पंचमहाभूत, जे आपलं शरीर कशाने बनलेलं असतं? 5 एलिमेंट्सनी. आता मी मगाशी काय म्हणाले? पंचपक्वान्नांनी भरलेलं फराळाचं ताट. तुमच्या भाषेत जर सांगायचं झालं, म्हणजे ह्या शब्दाचं जर बायफर्गेशन केलं तर ते कसं येतं? पंच पक्व अन्न. यातलं पंच जे आहे ते म्हणजे 5. आपलं शरीर ज्या 5 एलिमेंट्सनी बनलेलं असतं ना, त्याच 5 एलिमेंट्स पासून ते अन्न सुद्धा या 5 एलिमेंट्स पासूनच बनलेलं असतं. म्हणून पंच. पक्व म्हणजे वेल कुक्ड, आणि अन्न हे आपण बनवलेलं अन्न, म्हणून ते पंचपक्वान्न असं आपण म्हणतो. आलं ना लक्षात तुमच्या? हे माझं चंद्र, आणि तुझ्या चंद्राच्या इथे माझी पृथ्वी पण फिरते. अरे वा. मावशी, माझं सुदर्शन चक्र. अरे वा. आता खेळत नका बसू, खा बरं तो फराळ. पण मावशी, जेव्हा हे खेळत होते तेव्हा मला एक मस्त आयडिया सुचली आहे. काय ग? हे बघ ना, या ताटात किती वेगवेगळे शेप्स आहेत. हो ना. हो, आणि हे मोस्टली जे सगळे शेप्स आहेत ते नेचरकडूनच घेतलेत. बरोबर आहे तुमचं. अगदी मस्त सुचलंय हा सारा तुला, कारण का आपले प्रत्येक सण हे आपल्या नेचरशी तर जोडले गेलेले असतात. त्यामुळे आता तुम्ही शोधा बरं सगळे नेचर मधले शोध. मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. अरे हो, तुम्हाला माहितीये का, करंज या नावाचं एक वृक्ष पण असतं. माझ्या आजीने सांगितलं होतं. त्या वृक्षाचे फळ पण असेच असतात, तर त्यामुळे या पदार्थाचं नाव करंजी असं ठेवलं गेलं. येस, करेक्ट. माझी पणजी आजी आयुर्वेदाचा खूप अभ्यास करायची. तिने मला सांगितलं होतं की करंज या फळांचा खूप आयुर्वेदिक उपयोग असतो. हो, बरोबर आहे. मी मगाशीच पृथ्वी सांगितली. तुम्हाला अजून काही आठवत आहे का हे पाहून? संत्रा आणि मोसंबी. अरे हां, आणि हे जे वॉटर ड्रॉपलेट बेसमध्ये असं पडतं तर असं स्फेरिकलच असतं, आणि जेव्हा ते खाली पडतात ते कडगोळीचे वॉटर ड्रॉपलेट सारखे दिसतात. हे मस्त चाललंय तुमच्या सगळ्यांचं डिस्कशन. अजून कोणाला काही हवंय का? चकली आणू का? हो, चालेल. मी मगाची सुदर्शन चक्राबद्दल बोललो होतं ना, ते नरसिम्हा मूवी मध्ये पण दाखवलेलं आहे. हो, त्याचं खूप छान ॲनिमेशन केलेलं आहे. हो ना. तुम्ही बघितलं का? ही चकली मला गॅलेक्सी सारखी वाटतीये. हो. आणि हे जे वरचे काटे आहेत ते तारे, आणि प्लस ही तोडल्यावर त्याच्या आतली जी मोकळी हवा आहे ती म्हणजे त्याच्या आतला गॅसेस. वाव, व्हॉट अन इमॅजिनेशन. हा नवीन पदार्थ काय आहे? हो ना, शंकरपाळ्यांसारखा टेस्ट करतोय, पण शेप डिफरंट आहे. सिलेंड्रिकल शेप आहे याचा. हो. ह्याला कलकल असं म्हणतात. मम्मानी कालच्या एपिसोडमध्ये केलं होतं, त्याची लिंक खालती असेल. तर बेसिकली हे ट्रेडिशनली एक गोवन डिश आहे, बट ती एका शंकरपाळ्याच्या रूपमध्ये केली आहे. शंकरपाळ्यांवरनं मला आठवलं की शंकरपाळ्यांचा शेप असा क्यूब नाही तर क्युबॉइडल असतो. हा जर आपण टेबल सॉल्ट ह्याचा जर शेप आपण मायक्रोस्कोप खाली बघितला, त्याचे जे क्रिस्टल्स असतात ते सुद्धा असे क्यूब नाही तर क्युबॉइडल शेपमध्येच असतात. मग तुम्हाला सगळ्यांना आवडली का माझ्या आईने केलेली नवीन डिश कलकल? हो, मस्त आहे. एकदम क्रंची झालंय. थँक्यू. अरे हां, हे अनारसं तर प्युमिस रॉक सारखं दिसतं. तुम्हाला माहिती आहे प्युमिस रॉक कसा फॉर्म होतो? जेव्हा व्होल्कॅनो नाहीतर ज्वालामुखी इरप्ट होतो तेव्हा तो जो लावा असतो त्याच्या खाली जो गॅस ट्रॅप झालेला असतो तो त्याच्यातनं हलू नाही शकत. मग जेव्हा तो एक सेमी सॉलिड फॉर्ममध्ये येतो लावा, तेव्हा तो गॅस एस्केप करतो आणि मग त्याच्यात असं पोरस होल्स बनतात. अशाने प्युमिस रॉक फॉर्म होतो आणि याच्यानेच तो पाण्यावर फ्लोट सुद्धा होऊ शकतो. वाव, एक्झॅक्टली. जेव्हा मी माझ्या आईला अनारसे करताना बघितलं तेव्हा तिने अनारसे गरम तुपात सोडलं, असं वाटलं की व्हॉल्कॅनोच इरप्ट झालाय. जेव्हा गरम तूप या अनारसावरती पडलं तेव्हा त्याला एक छान अशी जाळी आली, जस्ट लाईक अ प्युमिस स्टोन. वाव. पण मावशी, तू तर डायटिशियन आहेस,
मग एवढं तेलात आणि तुपात तळलेलं तू रेकमेंड करशील का? काय असतं ना मुलांनो, आपण कधी खातोय, किती खातोय आणि कुठल्या सीझनमध्ये खातोय हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता बघा, बाहेर सकाळची छान थंडी पडायला लागली आहे की नाही, त्यामुळे आपला मेटाबॉलिझम रेट वाढलेला असतो. पण आई, मेटाबॉलिझम म्हणजे काय? हां, तर मेटाबॉलिझम म्हणजे काय असतं, आपण खाल्लेल्या अन्नाचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होणं. आणि थंडीमध्ये हा स्पीड वाढलेला असतो, म्हणूनच तर तुम्हाला थंडीमध्ये जास्ती भूक लागते ना. शिवाय आजूबाजूचं जे वातावरण असतं ते कोरडं झालेलं असतं, त्यामुळे बाकीच्या सीझनपेक्षा ह्या सीझनमध्ये आपल्याला फॅटी सबस्टन्सेस थोडे जास्ती लागतात. म्हणजे आपण तेल तूप हे जे खातो ह्या फराळामधून, त्यातनं नॅचरली तुमच्या स्किनला मॉइश्चरायझिंग सबस्टन्स मिळतो. आणि आता हेच बघा ना, आपण हा फराळ कधी करतो, तर दिवाळीच्या दिवशी पहाटे करतो, म्हणजे तेव्हा थंडी सगळ्यात जास्ती असते. शिवाय तेव्हा तुमची डायजेशन पॉवरसुद्धा सगळ्यात उत्तम असते. त्याच्यामुळे होतं काय की ह्याच्यातनं मिळालेली एनर्जी तुम्हाला दिवसभर कामासाठी उपयोगी पडते. आपल्या संस्कृतीमध्ये हे जे सगळे सण आणि पदार्थ आहेत ते खूप विचारपूर्वक बनवलेले आहेत. आता मागेच तुम्ही पाहिलं होतं की प्रीती मावशी आपल्याला काय करत होती, उपवासाचे पदार्थ दाखवत होती. कारण का तेव्हा पावसाळ्यामध्ये तुमचा हा जो मेटाबॉलिझम रेट असतो हा खूप स्लो असतो, त्यामुळे तुम्हाला हलक्या अन्नाची गरज असते. तर तेव्हा आपण सगळे उपवासाचे पदार्थ दाखवले. आणि आता दिवाळी आहे त्यामुळे आपण मस्त फराळ करतोय. पण आत्ताच्या दिवसात काय झालंय की हे सगळे पदार्थ तुम्हाला 12ही महिने मिळतात, पण ते प्रत्येक महिन्यात खाण्यात चांगलं नसतं. जसं जर पावसाळ्यात तुम्ही चकली खाल्ली तर ती ॲज अ जंक फूड म्हणूनच होते. त्यामुळे कुठच्या वेळी काय खावं हे फार महत्त्वाचं आहे. चला, राहिलेला फराळ मग संपून टाका पटापट. आता काय झालंय मस्त, आम्ही केलंय फस्त. अशाच अजून छान रेसिपी तुम्हाला बघायची असतील आणि स्वतः फराळ करायचा पण असेल तर प्राकृत रूट्स बघा. आणि त्याच्यासाठी प्राकृत रूट्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.